Hello students, in our previous lecture we discussed about screening effect or shielding effect. What is screening effect or shielding effect? The outermost electrons are shielded by inner electrons from न्यूक्लियर चार्ज. न्यूक्लियसच्या चार्जपासून बाहेरच्या इलेक्ट्रॉनचं संरक्षण कोणी केलं होतं? इनर इलेक्ट्रॉननी. त्याला आपण काय म्हणतो? शिल्डिंग इफेक्ट और स्क्रीनिंग इफेक्ट. नाव वी आर गोइंग टू डिस्कस टाइप्स ऑफ स्क्रीनिंग और टाइप्स ऑफ शिल्डिंग. टाइप्स ऑफ शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट दोन प्रकारचा असतो. एक पुअर शिल्डिंग म्हणतात. काय म्हणतात? एक पुअर शिल्डिंग अँड अनदर वन इज इफेक्टिव्ह शिल्डिंग. टू टाइप्स. वन इज पुअर शिल्डिंग and another one is effective shielding. Listen carefully. Poor means not गरीब. Poor means not गरीब. इथं केमिस्ट्रीमध्ये गरीब अर्थ घ्यायचा नाही. पुअर शिल्डिंग म्हणजे खराब शिल्डिंग. पुअर शिल्डिंग म्हणजे काय? खराब शिल्डिंग. आणि इफेक्टिव्ह शिल्डिंग म्हणजे स्ट्रॉंग शिल्डिंग. स्ट्रॉंग शिल्डिंग किंवा चांगली शिल्डिंग म्हणू शकता तुम्ही. खराब शिल्डिंग कसं म्हणता येईल आपल्याला? बरं, शिल्डिंग म्हणजे काय अगोदर मला सांगा. शिल्डिंग म्हणजे काय असतं? बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती न्यूक्लियसचा चार्ज जाऊ देत नाहीत. कोण? इनर इलेक्ट्रॉन. त्याला आपण काय म्हणतो? शिल्डिंग. खराब शिल्डिंग म्हणजे काय? खराब शिल्डिंग म्हणजे काय? सपोज this nucleus, this inner electron, this outer electron. हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे काय होत असतं? हा न्यूक्लियस या तिघांवरती फोर्स टाकतो, बरोबर. पण सपोज फक्त अगोदर आहे, फक्त न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि या ऑर्बिटमध्ये कोण प्रेझेंट आहे? एक इलेक्ट्रॉन. होतं काय? हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खेचतो. याच्या रस्त्यामध्ये आता कोणी प्रेझेंट आहे का? इथं कोणीच नाही. त्यामुळं कोणी नसताना या दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स काय असणार? जास्त असणार. अट्रॅक्शन फोर्स जास्त असणार. मग इथं शिल्डिंग म्हणता येईल का आपल्याला? नाही. पण जर का सपोज हे चित्र अस्तित्वात आलं, सपोज आणखीन एक ऑर्बिट आहे, इथं दोन इलेक्ट्रॉन आहेत. आत्ताही याच्यावरती फोर्स लावणाऱ्या दोघांवरती लावणार, पण आत्ता याच्या रस्त्यामध्ये दोघं जण आहेत. मग पूर्वीच्या तुलनेमध्ये आत्ता या दोघांमध्ये अट्रॅक्शन कमी असेल की जास्त असेल? अट्रॅक्शन कमी असणार, कारण हे दोघं जण अडथळा निर्माण झालेले आहे. इथं जेवढं अट्रॅक्शन कमी असणार, काय म्हणतो मी? जेवढं अट्रॅक्शन कमी, याचा अर्थ काय माहिती आहे? हे दोन इलेक्ट्रॉन या एकट्याला इकडे येऊ देत नाहीत, ढकलतात तिकडं. तुझा तिकडंच भरायचं म्हणतं. याला म्हणायचं कमी अट्रॅक्शन. आणि जर अट्रॅक्शन जास्त असेल, अट्रॅक्शन जास्त म्हणजे याचा अर्थ काय? हा इलेक्ट्रॉन या दोघांना ऐकणार नाही. या दोघांची लायकी नाही की याला अडकवण्याची. निघा बाजूला म्हणणार, यांच्याकडे जाणार. अट्रॅक्शन जास्त असेल त्यावेळेस. मला असं म्हणता येईल का? जर हे दोघेजण या एकट्याला अडवू शकत नसतील येण्यापासून, तर पुअर शिल्डिंग म्हणायचं. काय म्हणायचं? आणि जर का हे दोघंजण या एकट्याला इकडे येण्यापासून जर स्ट्रॉंग अडवत असतील, येऊ देत नसतील, तर काय म्हणायचं? इफेक्टिव्ह शिल्डिंग. मग पुअर शिल्डिंग म्हणजे काय असणार? या न्यूक्लियसमध्ये आणि याच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त की कमी? जास्त. आणि इफेक्टिव्ह शिल्डिंग
इफेक्टिव्ह शिल्डिंग म्हणल्यावर या न्यूक्लियस आणि याच्यामध्ये अट्रॅक्शन काय असणार, कमी. हा पॉईंट समजतो तुम्हाला, हे समजणं महत्त्वाचं आहे, हे समजायलाच पाहिजे तुम्हाला. मग पोअर शिल्डिंगमध्ये काय असणार, पोअर शिल्डिंगमध्ये काय असणार, न्यूक्लियर चार्ज ऑन outer electron is maximum. या न्यूक्लियसचा या आउटर इलेक्ट्रॉनवरती चार्ज काय असणार, मॅक्सिमम. त्यावेळेस तर अट्रॅक्शन काय असणार आहे, जास्त. आणि इफेक्टिव्ह शिल्डिंग म्हणजे काय असतं, न्यूक्लियर चार्ज ऑन outer electron is minimum. समजतं. पोअर शिल्डिंग म्हणजे काय, खराब शिल्डिंग. खराब शिल्डिंगमध्ये काय असतं, न्यूक्लियर चार्ज काय असणार, मॅक्सिमम चार्ज आहे म्हणलं की अट्रॅक्शन काय असणार, मॅक्सिमम. आणि जर न्यूक्लियर चार्ज मिनिमम आहे म्हटल्यावर अट्रॅक्शन काय असणार, इथं लिहितो मी आणखीन एक पॉईंट, दॅट इज अट्रॅक्शन फोर्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर इलेक्ट्रॉन इज also मॅक्सिमम. आणि इथं काय असणार, अट्रॅक्शन फोर्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर इलेक्ट्रॉन इज मिनिमम. समजते इथंपर्यंत. अट्रॅक्शन जास्त कधी असणार, इफेक्ट शिल्डिंग कशी पाहिजे, अट्रॅक्शन मॅक्सिमम कधी असणार, शिल्डिंग. अट्रॅक्शन कधी असणार, शिल्डिंग इफेक्टिव्ह असणार. बरं, मग आता हे आपल्याला कसं कळणार, हाऊ टू नो अस अबाउट शिल्डिंग इज पोअर ऑर इफेक्टिव्ह. आपल्याला कसं माहिती होणार की ही शिल्डिंग पोअर आहे की इफेक्टिव्ह आहे. त्याच्यासाठी एक फंडा असतो. तो काय फंडा असतो त्याबद्दल कॉपी करा. ओके, तर मग ही शिल्डिंग पोअर आहे की स्ट्रॉंग किंवा इफेक्टिव्ह आहे ते ओळखायचं कसं. सिंपल फंडा असतो तो, ऐका. काय, ही जी शिल्डिंग किंवा स्क्रीनिंग ज्याला आपण म्हणतो ही डिपेंड कशावरती असते ते ऐका. मला सांगा, शिल्डिंग कोण करतं, बचाव कोण करतं, इनर इलेक्ट्रॉन की आउटर इलेक्ट्रॉन, इनर इलेक्ट्रॉन. बचाव कोणाचा करतं, आउटर इलेक्ट्रॉन. मग मला सांगा, बचाव करणारा जर मजबूत असेल तरच शिल्डिंग काय होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे की इफेक्टिव्ह होणार आहे. आणि जर तुमचा बॉडीगार्ड सपोज वीक असेल, मग थोडक्यात आपण एक कन्सेप्ट वापरू. बचाव कोण करतं, इनर, याला आपण म्हणतो बॉडीगार्ड. काय म्हणू आपण याला, बॉडीगार्ड. हे इनर इलेक्ट्रॉन बॉडीगार्ड आहेत. आणि हे आहे सपोज एखादा ॲक्टर, फिल्म इंडस्ट्रीतला एखादा ॲक्टर आहे, त्या ॲक्टरचे हे दोन कोण आहेत, बॉडीगार्ड. हे दोन बॉडीगार्ड काय करतात, या न्यूक्लियसपासून या ॲक्टरला वाचवतात. समजतं. मग जर बॉडीगार्ड जर सपोज स्ट्रॉंग असेल तर त्याचं संरक्षण कसं होणार, व्यवस्थित. आणि जर काही बॉडीगार्डच वीक असतील तर त्याचं संरक्षण होईल का, नाही. मग हे पूर्ण शिल्डिंग किंवा प्रोटेक्शन अवलंबून कशावरती असणार, शिल्डिंग पॉवरवरती, शिल्डिंग इफेक्ट
depends on shielding power of an electrons. शिल्डिंग पॉवर कोणावरती अवलंबून असणार? बॉडीगार्डवरती. शिल्डिंग इफेक्ट डिपेंड्स ऑन शिल्डिंग इफेक्ट्स डिपेंड्स ऑन शिल्डिंग पॉवर ऑफ an electrons present in inner orbital. शिल्डिंग इफेक्ट कोणावरती अवलंबून असणार? शिल्डिंग पॉवरवरती. आणि शिल्डिंग पॉवर कोणासाठी असते? बॉडीगार्डसाठी असते. आणि बॉडीगार्ड कोण आहेत? इनर इलेक्ट्रॉन्स आहेत. कोण आहेत? इनर इलेक्ट्रॉन्स. ऐका, जर का हा बॉडीगार्ड एस ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असेल. कोणत्या ऑर्बिटलमध्ये? एस ऑर्बिटल. जर हे बॉडीगार्ड पी ऑर्बिटलमध्ये असतील आणि जर हे डी आणि एफमध्ये असतील तर याच्यावरती अवलंबून असतं शिल्डिंग पॉवर. म्हणजे तुमचा बॉडीगार्ड कोणत्या ऑर्बिटलमध्ये आहे त्यावरती अवलंबून असतं त्याची पॉवर. कुणाची? बॉडीगार्डची. तर व्यवस्थित लक्ष द्या, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. शिल्डिंग पॉवरची मी तो ऑर्डर लिहितो आहे. ऑर्डर ऑफ शिल्डिंग पॉवर. सर्वात जास्त शिल्डिंग पॉवर असते एस ऑर्बिटलची. कोणाची असते? एस. त्याच्यानंतर कोणाची असणार? पी. त्याच्यानंतर असतं डी, एफ. This is order of shielding power. Shielding power जास्त कोणाचे? It means that S orbital electrons have effective shielding. काय म्हणतो मी? जर शिल्डिंग पॉवर जास्त असेल तर इफेक्टिव्ह शिल्डिंग होणार. शिल्डिंग कशी असणार? इफेक्टिव्ह. आणि जर का त्या बॉडीगार्डकडे ताकदच नसेल तर शिल्डिंग होईल का? त्याला आपण म्हणतो पुअर शिल्डिंग. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला या चौघांपैकी इफेक्टिव्ह शिल्डिंग कोण दाखवेल? मग एस ऑर्बिटल. द ऑर्बिटल विच हॅव मॅक्सिमम स्क्रीनिंग पॉवर और शिल्डिंग पॉवर, दॅट ऑर्बिटल इज शोन इफेक्टिव्ह शिल्डिंग. ते ऑर्बिटल काय दाखवते? इफेक्टिव्ह शिल्डिंग, ज्याची स्क्रीनिंग पॉवर काय असते? जास्त. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला सर्वात खराब शिल्डिंग कोणाची आहे? पोअर शिल्डिंग. डी आणि एफची. कोणाची? डी आणि एफची. मग मला सांगा बरं, हे अगोदर कॉपी करा तुम्ही, नंतर घेऊ एक्झाम्पल. ओके. We discussed two examples regarding that types of shielding. First one is, suppose this is nucleus, this is inner orbit, this is outer orbit. And another one is, this is nucleus, this is inner, this is outer. Suppose this is 3D orbit. ही शेल कोणती आहे? 3D शेल आहे. and this is suppose 3s shell. Here also 2 electrons and here also 1. Here also. Now tell me, in which picture or in which diagram shielding is powerful or effective shielding? Right. दो ए आणि बी पैकी शिल्डिंग इफेक्टिव्ह कुठं असणार? बी मध्ये. कारण बॉडीगार्ड कुठे प्रेझेंट आहेत? इथं बॉडीगार्ड कुठे प्रेझेंट आहेत? एस मध्ये. आणि वी नो दॅट
द शिल्डिंग पॉवर ऑफ एस ऑर्बिटल इज मॅक्सिमम, देअरफॉर शिल्डिंग ऑल्सो. बरं, सपोज तुम्हाला मी असा प्रश्न विचारला, न्यूक्लियसचं अट्रॅक्शन या आउटर इलेक्ट्रॉनवरती कमी कोठे आहे? अट्रॅक्शन कमी कोठे आहे? तर अट्रॅक्शन कमी कुठे असतं? ज्या ठिकाणी शिल्डिंग जास्त असते. ज्या ठिकाणी शिल्डिंग जास्त त्या ठिकाणी अट्रॅक्शन ही काय असतं? कमी. मग इथंच अट्रॅक्शन ही काय असणार? समजते हे तुम्हाला? इथे लिहितो मी, डायरेक्ट असं लिहू शकतो मी, बी इज ग्रेटर दॅन ए, दॅट इज in B attraction between nucleus and outer electron is minimum. And this is shielding power. इथं जास्त असणं. समजते इथंपर्यंत? ओके. इथं आपला स्क्रीनिंग इफेक्ट संपतो. तर स्क्रीनिंग इफेक्ट झाल्यानंतर एक पॉईंट असतो आणखी. स्क्रीनिंग इफेक्ट व्यवस्थित समजला तुम्हाला? नेक्स्ट पॉईंटवरती स्विच करूयात. Effective nuclear charge. Next point is effective nuclear charge. Effective nuclear charge represented by Z effective. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जला रिप्रेझेंट काय केलं, कशा प्रकारे केलं जातं? झेड इफेक्टिव्ह. इथून पुढं मी ज्यावेळेस कधी झेड इफेक्टिव्ह म्हणणार त्याचा अर्थ काय असणार? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतं ते ऐका. वी कन्सिडर टू डायग्राम्स. इन फर्स्ट डायग्राम सी, सपोज दिस इज न्यूक्लियस and second diagram this is nucleus. Now here 2 electrons and here also 2 electrons and here also 2 electrons. Suppose 1 electron consider. मला सांगा दोन्ही डायग्रामपैकी इन विच डायग्राम न्यूक्लियर चार्ज ऑन आउटर इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम? 1 and 2. 1 राईट. डायग्राम 1 मध्ये काय असणार? न्यूक्लियसचं याच्यावरती अट्रॅक्शन देखील काय असणार? जास्त, म्हणजे न्यूक्लियर चार्ज जास्त. बट इन दिस केस न्यूक्लियर चार्ज कमी. बरोबर? ऐका, याच्या तुलनेमध्ये इथं चार्ज काय असणार? कमी. यालाच म्हणतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? इथं स्क्रीनिंग वगैरे तुम्ही कन्सिडर केलात का? नाही. पण तर स्क्रीनिंग फंडा इथं वापरलात तुम्ही. म्हणजे काय असतं? न्यूक्लियसचा आउटर इलेक्ट्रॉनवरती जे अट्रॅक्शन फोर्स असतं, कधी ज्यावेळेस तुम्ही शिल्डिंगचा फंडा वापरता, कुठला फंडा वापरता? शिल्डिंगचा, त्यावेळेस जो टोटल चार्ज असतो दिस इज नोन ॲज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ऐका, आणखीन एक वेळ रिपीट करतो. इन डायग्राम 1 और इन डायग्राम ए, हियर वी नॉट कन्सिडर हियर वी नॉट कन्सिडर स्क्रीनिंग और शिल्डिंग इफेक्ट. इथं शिल्डिंग इफेक्ट कन्सिडर केलात का आपण? मग इथला जो न्यूक्लिअर चार्ज असणार काय असणार? मॅक्सिमम. बट इन बी स्क्रीनिंग इफेक्ट प्लेज रोल. बीमध्ये स्क्रीनिंग इफेक्ट काम येतो इथं. मग मला सांगा, इथला न्यूक्लिअर चार्ज आणि इथल्या न्यूक्लिअर चार्जमध्ये काहीतरी फरक असणार. इथं न्यूक्लियसची याच्यावरती ताकद काय असणार? कमी. पण इथं काय असणार? जास्त. म्हणजे नेट ताकद असते कधी? ज्यावेळेस तुम्ही शिल्डिंग वापरता
तोच काय असणार, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ऐका आणि सोडून द्या. म्हणजे डेफिनेशन लिहितो मी इथं, नेट न्यूक्लिअर चार्ज ऑन आउटर इलेक्ट्रॉन. या नेट न्यूक्लिअर चार्ज ऑन आउटर इलेक्ट्रॉन after considering shielding or screening effect are called effective nuclear charge, that is Z effective. मग मला एक सांगा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज मॅक्सिमम कधी असणार? ज्यावेळेस शिल्डिंग पुअर असायला पाहिजे का इफेक्टिव्ह? पुअर. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी कधी असणार? ज्यावेळेस शिल्डिंग इफेक्टिव्ह असणार त्यावेळेस. इथे लिहितो मी पॉईंट, आय विल राईट हिअर. व्हॉट? 2 points. First, if shielding is poor, जर shielding poor असेल, if shielding is poor, Z effective is maximum. And second, if shielding is effective, then Z effective मिनिमम. समजतं इथंपर्यंत? मग झेड इफेक्टिव्ह काय असतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. हे का मी शिकवलं तुम्हाला? कारण इथून पुढं जो पिरियडिक टेबल चॅप्टर आहे आपला, आपण त्याच्यामध्ये डिस्कस काय करत असतो, पिरियडिक प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, जसं की ॲटॉमिक साईज, नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयोनायझेशन एनर्जी. हे जे फंडे आहेत, हे फंडे समजण्यासाठी अगोदर आपल्याला हे समजणं महत्त्वाचं असतं. इथं आपण लेक्चर वाइंड अप करूयात. नेक्स्ट लेक्चरपासून आपल्या प्रॉपर्टीज सुरू होतील, पिरियॉडिक प्रॉपर्टीज बघण्या अगोदर हे लेक्चर आणखीन एक रिपीट करा, तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. कारण सर्व फंडा जो आहे तो इथून पुढं साईजचा किंवा आयनायझेशन एनर्जीचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवरतीच अवलंबून आहे. बरं, मला एक जाता एवढं सांगा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे याचा अर्थ काय असतो? न्यूक्लियस आणि आउटर इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन जास्त की कमी? जास्त. आणि जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी, मिनिमम, याचा अर्थ काय असतो? दोघांमध्ये अट्रॅक्शन कमी. इथंपर्यंत समजतं? एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, एखाद्या ॲटममध्ये जो न्यूक्लियस असतो तो न्यूक्लियस काय करतो? इलेक्ट्रॉनला बांधून ठेवतो, असं लक्षात ठेवू शकता. कारण अट्रॅक्शन असतं दोघांमध्ये. अट्रॅक्शन असल्यामुळे काय असतं, ते एकमेकांना बांधून ठेवतात, धरून ठेवतात. ते पुढे आपल्याला कामी येणार आहे. वी विल स्टॉप हिअर. रिवाईज करू शकता लेक्चर तुम्ही एक वेळा आणखीन.